नमस्कार मित्रांनो, अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आशा करते की तुम्ही सर्व व्यवस्थित असाल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण इथे खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. जसं की ट्रेडिंग कधी करू नये त्यावर आपण आज इथे बोलणार आहोत. तसेच मी जे आहे सध्या ट्रेडिंग जे आहे थोडा दिवस बंद ठेवलं आहे, तर ते का ठेवलं आहे तेही मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर कधी कधी असं असते ना की आपल्याला टाईम नसतो, पण आपल्याला ट्रेडिंग करायची इतकी सवय होऊन गेलेली असते ना की खूपच जास्त सवय होऊन गेलेली असते आणि आपल्याला स्वतःला कंट्रोल होत नाही. आपण ट्रेड मारतो, कधी कधी आपण एकदम घाईत असतो, प्रवासात असतो किंवा ऑफिसमध्ये आहे किंवा दुसरं काही आपलं काम चालू आहे, अर्जंट काम चालू आहे, पण आपल्याला ट्रेड मारायचाच असतो. आणि अशा वेळेस जे आहे ना लॉसेसचे जास्त चान्सेस असतात, अशा वेळेस लॉस होतो. मित्रांनो, हे जे आहे मी हे स्वतःच्या अनुभवातून तुम्हाला सांगते आहे, कारण माझ्याकडून पण असं खूप वेळा झालेलं आहे. मी स्वतः पण अशा गोष्टीमुळे लॉसेस केलेले आहेत की आज मला वेळ नाही आहे, पण मार्केट सुरू झालं की मला ट्रेड करायचंच आहे, आज मला ट्रेड करायचंच आहे असं माझं चालू असतं. मला डेली जॉबसारखं ट्रेड करायचाच असतो आणि त्याच्यामुळे जे आहे तिथे आपण लॉस करून बसतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवायची, ज्या दिवशी आपला वेळ नसतो ना त्या दिवशी ट्रेड करायचं नाही. मित्रांनो, मार्केट हे 12 महिने चालू आहे, आपण दुसऱ्या दिवशी पुन्हा करू शकतो. तर ज्या दिवशी आपला वेळ नाही आहे, आपण प्रवासात आहे किंवा खूप घाईत आहे, घरी काही कार्यक्रम आहे, त्या दिवशी जे आहे जास्तीत जास्त करून टाळायचं. म्हणजे ज्या दिवशी आपल्याला शांत बसायला वेळ नाही आहे, कारण शेअर मार्केटमध्ये आपल्याला ट्रेडिंग करताना, ऑप्शन्स ट्रेडिंग करताना आपल्या शांतीची खूप गरज असते. आपलं मन एका ठिकाणी असणं, आपलं मन शांत असणं खूप गरजेचं असतं. तर ती पहिली गोष्ट इथे सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ती लक्षात ठेवायची. त्यानंतर जे आहे मित्रांनो, कधी आपण अस्वस्थ आहे, आपल्याला आपलं मन म्हणजे व्यवस्थित नाही आहे, है ना, आपण टेन्शनमध्ये आहे, स्ट्रेसमध्ये आहे, तेव्हा जास्त करून जे आहे ना ट्रेडिंग टाळायचं. त्या दिवशी ट्रेडिंग जे आहे टाळायचं. आणि म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा असतात नाही का, म्हणजे रागाने ट्रेड करतो आहे किंवा काय करतो आहे तितकं जास्त आपलं लॉस होतो. तर शांत राहायचं. आपल्या जर पूर्णपणे आपण व्यवस्थित आहे, आपलं मानसिकदृष्ट्या आपण शांत आहे ना, तेव्हा ट्रेड करायचं. नाहीतर आपण जास्तीत जास्त अग्रेसिव्हली ट्रेड करणं तितकं आपण जास्त लॉसेस करू. तर ती गोष्ट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. हे सगळं मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगते आहे की माझा लॉस झाला आहे, मग मला तो रिकवर करायचा आहे, मला लगेच ताबडतोब पैसा माझा वापस पाहिजे आणि त्यासाठी आपण जे आहे इथे पुन्हा ट्रेड करतो आणि लॉस करून घेतो. तर हे महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मी जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओजमध्ये जे आहे ना सायकोलॉजीबद्दल बोलते, कारण कसं आहे ना की सायकोलॉजी खूप इम्पॉर्टंट रोल इथे प्ले करते. जेव्हा आपण ट्रेडिंग करत असतो तेव्हा सायकोलॉजी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते, मोर दॅन नॉलेजपेक्षा जास्त, ट्रेडिंगचं नॉलेजपेक्षा जास्त आपली सायकोलॉजी इथे खूप महत्त्वाचा रोल प्ले करते मित्रांनो. कारण तुम्हाला माहिती आहे 2 गोष्टी इथे खूप महत्त्वाच्या आहेत. एक ग्रीड है ना, आणि दुसरे म्हणजे भीती, फिअर अँड ग्रीड. 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या 2 गोष्टींवरच आपलं सगळं काही ट्रेडिंगचं भविष्य जे आहे ते अवलंबून असतं. ग्रीड म्हणजे लालच. तर असं बऱ्याचदा होतं, माझ्या स्वतःसोबत आहे, खूप वेळा असं झालेलं आहे की म्हणजे माझं चांगल्या प्रकारे प्रॉफिट होतो, सकाळच्या ट्रेडमध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट होतो आणि नंतर मी लॉस करते. तर ती गोष्ट इथे खूप इम्पॉर्टंट आहे की ग्रीड जो आहे तो आपण इथे करायला नाही पाहिजे, पण माणसाच्या स्वभावातच आहेत आणि ते होणारच. पण त्यांच्यावर कंट्रोल आणला जाऊ शकतो. ह्या पूर्णपणे तर आपण काढून नाही टाकू शकत, पण त्याच्यावर कंट्रोल आणू शकतो आणि तो स्लोली येणार आहे मित्रांनो. तर ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि डिसिप्लिन है ना, डिसिप्लिन जी आहे ती ट्रेडिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, ती पण स्लोली डेव्हलप होते. तर या गोष्टी आहेत. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी का ट्रेडिंग सध्या स्टॉप केलं आहे, तर माझे लॉसेस वगैरे झालेत खूप मोठे, म्हणून मी ट्रेडिंग स्टॉप केलेलं नाही आहे. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत जसं मी सांगितलं होतं. आणि सध्या माझ्याकडे ट्रेडिंगला जास्त अमाऊंट पण नाही आहे अवेलेबल आणि टाईम पण नाही आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, जर आपल्याकडे टाईम नसेल ना तर ट्रेडिंग करायचं नाही, घाईघाईत ट्रेडिंग करायचं नाही, त्याचा परिणाम हा लॉसच होतो. आपला जर वेळ नसेल तर ट्रेडिंग करायचं नाही. जर आपलं मन शांत असेल, आपल्याला वेळ असेल तेव्हा ट्रेडिंग करायचं. तर ते एक कारण आहे. सध्या मला वेळेचं थोडंसं प्रॉब्लेम चालू आहे, जॉब वगैरे करते आहे, त्याच्यामुळं जे आहे मी ट्रेडिंग बंद ठेवलं आहे. तर लवकरच सुरू करणार आहे, बघू आपण कधी होते. सध्या तरी माझा विचार नाही आहे तसा. मी स्वतःला तोपर्यंत अजून जास्तीत जास्त डेव्हलप करेल, स्वतःमध्ये डिसिप्लिन आणेल, स्वतःच्या ज्या काही फिलिंग्ज आहेत जसं ग्रीड आणि फिअर
ह्या ज्या काही फिलिंग्ज आहेत त्यांच्यावर पण कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करेल आणि स्टडी जास्तीत जास्त करेल. तर मित्रांनो असं आहे. मित्रांनो तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि मी मागचा एक व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये म्हटलं होतं की तुम्हाला जर असे काही चॅनल्स माहिती करून घ्यायचे असतील ज्याच्यावर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट इन्फॉर्मेशन मिळेल ते सांगा. पण मला जास्त काही रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे. 1-2 जणांनी विचारलं, मी त्यांना सांगेल. परंतु डायरेक्ट व्हिडिओ बनवण्यासाठी मला म्हणजे जास्तीत जास्त रिस्पॉन्स आला असता तर मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवला असता. तर असं आहे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.